नमस्कार. आज आपण महाराष्ट्राच्या महसूल व्यवस्थेतल्या एका खूप महत्त्वाच्या पण तितक्याच गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत. विषय आहे देवस्थान इनाम जमीन. हे नाव कदाचित अनेकांनी ऐकलं असेल, पण या नावामागे जो शेकडो वर्षांचा इतिहास आहे, जे कायदेशीर पैलू आहेत, ते मात्र अनेकांना माहीत नसतात. चला तर मग या वारशाची कहाणी आज आपण उलगडून पाहूया. जमिनीच्या कागदपत्रांशी ज्यांचा संबंध आलाय त्यांना 7-12 उतारावर देवस्थान इनाम हे शब्द नक्कीच दिसले असतील. पण प्रश्न असा आहे की याचा नेमका अर्थ काय होतो? ही जमीन नक्की असते कोणाची आणि तिचे एवढं महत्त्व का आहे? चला याच प्रश्नांपासून आजच्या विवेचनाची सुरुवात करूया. तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर देवस्थान इनाम जमीन म्हणजे देवदेवतांच्या नावाने दिलेली एक देणगी. बघा, पूर्वीच्या काळी राजे महाराजे किंवा जे मोठे श्रीमंत लोक होते ते मंदिरांची पूजा अर्चा, तिथले उत्सव आणि रोजचा खर्च हे सगळं व्यवस्थित चालू राहावं यासाठी जमिनी दान करायचे. मग या जमिनीतून जे काही उत्पन्न यायचं त्यातून देवस्थानाचा सगळा कारभार चालायचा. म्हणूनच या जमिनींना इनाम असं म्हटलं गेलं. इनाम म्हणजे काय, तर एक प्रकारचं बक्षीस किंवा अनुदानच म्हणा ना. ठीक आहे, आता ह्या जमिनीच्या मुळाशी जाऊया, कारण आजच्या काळात या जमिनींचे व्यवहार समजून घ्यायचे असतील तर त्यांचा इतिहास आणि त्यांची मूळ संकल्पना काय होती हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ही प्रथा काही आजची नाहीये. भारतात ती खूप जुनी आहे. धार्मिक संस्थांना स्वावलंबी बनवणं, त्यांची परंपरा अविरतपणे चालू ठेवणं यासाठी जमीन दान करणं हा एक महत्त्वाचा मार्ग होता. आणि गंमत म्हणजे या जमिनींवर अनेकदा शेतसारा माफ असायचा, जेणेकरून जे काही उत्पन्न येईल ते संपूर्णपणे थेट देवस्थानालाच मिळेल. आता यातला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हे जे इनाम किंवा अनुदान दिलं जायचं ना, ते 2 वेगवेगळ्या प्रकारे दिलं जायचं. आणि या 2 प्रकारांमध्ये जो फरक आहे तो आजही कायदेशीरदृष्ट्या खूप खूप महत्त्वाचा ठरतो. तर हे 2 प्रकार आहेत, सॉईल ग्रँट आणि रेव्हेन्यू ग्रँट. आता सॉईल ग्रँट म्हणजे काय, तर यात जमिनीची मालकीच थेट देवस्थानाला दिली जाते, म्हणजे जमीनच देवळाच्या नावावर असते. याच्या अगदी उलट रेव्हेन्यू ग्रँटमध्ये जमीन एखाद्या खाजगी व्यक्तीच्याच मालकीची राहते, पण त्या जमिनीचा जो महसूल आहे म्हणजे शेतसारा तो गोळा करण्याचा हक्क देवस्थानाला मिळतो. हा जो फरक आहे ना, तो जमिनीच्या अधिकारांवर आणि तिच्या हस्तांतरणावर थेट परिणाम करतो. आणि हे काही आपण हवेत बोलत नाहीये. शासनाच्या 2021 सालच्या अभ्यास समितीच्या अहवालात हे अगदी स्पष्टपणे नमूद केलेले. इथे बघा, सॉईल ग्रँट म्हणजे जमिनीचा मालकी हक्क देवस्थानाचा आणि रेव्हेन्यू ग्रँट म्हणजे फक्त महसूल वसुलीचा मर्यादित अधिकार. यामुळे या जमिनींची कायदेशीर ओळख अगदी पक्की होते. आता ही जी जुनी परंपरा होती तिला एक अधिकृत कायदेशीर स्वरूप मिळालं ते ब्रिटिश काळात. ब्रिटिशांनी या सगळ्या इनाम जमिनींच्या व्यवस्थापनासाठी एक विशिष्ट कायदेशीर चौकट तयार केली आणि त्याचा प्रभाव आपल्याला आजही दिसून येतो. या काळात काही खूप महत्त्वाचे कायदे झाले, जसं की 1852च्या कायद्याने सारा माफीचे जे दावे होते ते निश्चित केले. मग 1863च्या कायद्याने तर या धार्मिक जमिनींच्या हस्तांतरणावर थेट निर्बंधच आणले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 1879च्या बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोडने या सगळ्या जमिनींची व्यवस्थित नोंद ठेवण्यासाठी एका विशेष नोंदवहीची म्हणजे एका रजिस्टरची तरतूद केली. याच नोंदवहीला दुमाला जमिनीची नोंदवही किंवा इंग्रजीत ॲलिएनेशन रजिस्टर असं म्हणतात. म्हणजे ज्या जमिनांचा शेतसारा माफ केला होता किंवा ज्यांचा महसूल दुसऱ्याला दिला होता अशा सगळ्या जमिनींची नोंद यात ठेवली जायची. खरं तर देवस्थान इनाम जमिनी ओळखण्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मूळ दस्तऐवज मानला जातो. इथे आपण मूळ कायद्यातली ती तरतूद पाहू शकतो. बघा, मुंबई जमीन महसूल संहिता 1889च्या कलम 53 नुसार ही नोंदवही तयार करण्याची स्पष्ट सूचना होती. यामुळे झालं काय की या देवस्थान इनाम जमिनींना एक पक्का कायदेशीर आणि प्रशासकीय आधार मिळाला. बरं, आता इतिहासातून जरा वर्तमानात येऊया. आजच्या काळात या जमिनींशी अनेक लोकांचे हितसंबंध जोडलेले आहेत आणि त्यांच्या नोंदी आपल्याला वेगवेगळ्या सरकारी कागदपत्रांमध्ये सापडतात. ही व्यवस्था खूपच गुंतागुंतीची आहे, कारण मालक जरी देवस्थान असलं तरी प्रत्यक्ष जमीन कसणारा वहिवाटदार किंवा कुळ असू शकतो. पूजा करणाऱ्या पुजाऱ्याचाही उत्पन्नात वाटा असतो आणि या सगळ्या वारसाचं जतन करण्याची जबाबदारी शासनाची असते. त्यामुळेच या जमिनींवरून अनेकदा वाद निर्माण झालेले दिसतात. आणि सुरुवातीला जो प्रश्न होता त्याचं उत्तर आपल्याला इथे मिळतं. देवस्थान जमिनीची नोंद फक्त 7-12वरच नसते, तर गावनकाशा, फेरफार नोंदी आणि अर्थातच ती दुमाला जमिनीची नोंदवही यांसारख्या अनेक महत्त्वाच्या महसुली कागदपत्रांमध्ये आपल्याला ती सापडते. चला या सगळ्या माहितीच्या आधारे आता आपण या वारशाच्या भविष्याकडे बघूया.
म्हणजे या जमिनींचं महत्त्व काय आहे आणि त्यांच्यासमोर आज नेमकी कोणती आव्हानं उभी आहेत? तर यातला महत्वाचा मुद्दा असा आहे की या जमिनी एकाच वेळी आपल्यासाठी वारसा आहेत आणि एक आव्हानसुद्धा. कसं? तर एकीकडे त्या आपला धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपतात, मंदिरांना आर्थिक आधार देतात, पण दुसरीकडे या जमिनींचे होणारे बेकायदेशीर व्यवहार, हस्तांतरण, विकासाचा दबाव आणि न संपणारे कायदेशीर वाद ही खूप मोठी आव्हानं आहेत. आणि हाच प्रश्न आज आपल्या सगळ्यांसमोर आहे. एका बाजूला आहे शतकानुशतके जपलेला हा अमूल्य धार्मिक वारसा आणि दुसऱ्या बाजूला आहे जमिनीच्या विकासाची आधुनिक गरज. या दोन्हींमध्ये एक सुवर्णमध्य कसा साधायचा, याच एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावून आपण या विवेचनाचा शेवट करत आहोत.